नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे लिंबू सरबतचं प्रीमिक्स बनवलं आहे आणि त्यासोबत लिंबू सरबतही बनवलेलं आहे। आणि हे लिंबू सरबतचं प्रीमिक्स कसं बनवलंय हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी लिंब घेतलेली आहेत। ही जवळजवळ 13 ते 14 लिंब मी इथे घेतलेली आहे आणि ही लिंब आपल्याला आता कट करून घ्यायची। आणि बघा, हे सरबताचं प्रीमिक्स जे आहे हे कमीत कमी आपलं 4 ते 5 महिने आरामात व्यवस्थित टिकतं, फक्त आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे। तर बघा, इथे ही मी लिंब घेतलेली आहेत आणि ही लिंब आता मी कट करून घेते आणि ह्या लिंबाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने आता सर्व लिंब मी कट करून घेणार आहे। लिंब आपल्याला आडवेच कापायचे आहेत, उभी कापली तर मध्ये तो पडदा असतो त्यामुळे लिंबाचा रस व्यवस्थित निघत नाही, त्यामुळे आडवेच आपल्याला ही लिंब कापून घ्यायची। तर बघा, इथे सर्व लिंब मी कट करून घेतलेली आहे आणि लिंबू कट करून झाल्यानंतर आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे। तर रस काढण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक गाळणी ठेवून घ्यायची, असेल तर ठेवा, नसेल तर नाही ठेवली तरी चालेल, पण फक्त आपल्याला इथे रस गाळून घ्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने मी आता रस काढून घेते। तुम्ही हातानेही लिंबू पिळून घेतले तरीही चालेल। या पद्धतीने आता मी सर्व लिंबांचा इथे रस काढून घेते। इथे मी तुम्हाला 1-2 लिंबांचा रस काढून दाखवलेला आहे। त्यानंतर बघा, इथेच आता आपला सर्व लिंबांचा रस इथे काढून झालेला आहे। बघा, त्यानंतर आपल्याला हे गाळणीमध्ये बघा असं बी वगैरे पडतं, त्यासाठी आपल्याला गाळून घ्यायचे। तुम्ही नंतरूनही गाळून घेतला रस तरीही चालेल। बघा, इथे आपला आता हा लिंबाचा रस एवढा मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एका मेजरमेंटच्या सहाय्याने मोजून घ्यायचे। तर मेजरमेंटचे इथे माझ्याकडे कप आहे, तर त्या कपाने मी मोजून घेतलेला आहे। तर बघा, इथे एक मोठा कप आणि एक छोटा कप, म्हणजे अगदी वरती 2 चमचे, म्हणजे एक मोठा कप आणि 2 चमचे इथे रस निघालेला आहे। तुम्ही एखाद्या वाटीच्या सहाय्यानेही मोजू शकता। तर जो हा रस निघाला आहे त्याच्या 4 पट इथे आपल्याला साखर घालायची आहे। तर बघा, पुन्हा आता हा रस आपल्याला बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा जेवढा रस निघाला आहे त्याच्या 4 पट इथे आपल्याला साखर घालून घ्यायची। म्हणजे मोठा 1 कप असेल तर त्याला 4 कप आपल्याला इथे साखर घालायची। तर बघा, इथे मी आता साखर घालून घेते। ही प्रोसेस आपल्याला अगदी भरभर करायची आहे, भरभर इथे साखर घालून घ्यायची आहे। तर बघा, इथे माझी 4 कप साखर घालून झालेली आहे। छोट्या चमच्यानेही आपल्याला 4 चमचे साखर घालून घ्यायची आहे। बघा, तर आता इथे सर्व आपली साखर घालून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंसंच मिक्स करायचं आहे, पूर्ण वितळून घ्यायचं नाही, अगदी थोडंसंच आपल्याला वरवर थोडंसं मिक्स करायचं आहे। तर बघा, इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि लगेचच आपल्याला ताटामध्ये हे घालून घ्यायचं आहे। इथे महत्त्वाची टिप सांगतेय की हे साखर वितळून न देता लगेचच आपल्याला भरभर ताटामध्ये अगदी पातळ थर देऊन घ्यायचा आहे। अगदी पातळ पसरवून घ्यायचे आणि खूप भरभर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला ताटामध्ये हे सर्व मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। बघा, अगदी पातळ थर देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे। बघा, याच पद्धतीने सर्व आता मी मिश्रण ताटामध्ये पसरवून घेते। तर बघा, इथे 4 ताटांमध्ये मी मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला घरातच फॅन खाली 3 ते 4 दिवस सुकवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे 1 दिवसानंतर या पद्धतीचं हे झालेलं आहे, अगदी वरतून ड्राय झालेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने व्यवस्थित निघतं एकदम, आपल्याला हलक्या हाताने असं हे काढून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा असं मिक्स करून द्यायचंय, म्हणजे वरतून जे कोरडं झालेलं असतं आतून थोडंसं ओलं असतं, तर ते मिक्स केल्यानंतर पुन्हा असं आपल्याला पसरवून घ्यायचंय पुन्हा त्याच ताटामध्ये। आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला यावरती पातळ कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि दिवसभर आपल्याला हे फॅन खाली सुकवायचं आहे।
आणि 3 ते 4 दिवसात अगदी व्यवस्थित हे कोरडं होतं। तर बघा पुन्हा आपल्याला असं या पद्धतीने आता हे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा त्याच ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे। तर बघा इथे आता पसरवून घेते मी पुन्हा त्याच ताटामध्ये। बघा या पद्धतीने आपल्याला 4ही ताटांचं आपल्याला हे असं मिक्स करून पुन्हा पसरवून घ्यायचं आहे। तर बघा इथे 4ही ताटांमध्ये असलेलं मिश्रण मी एकत्र कालवून पुन्हा एकदा आपलं पसरवून घेतलेलं आहे आणि फॅन खाली सुकवायला ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे अजून 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे। बघा या पद्धतीने हे असं होतं। 3-4 दिवसानंतर आपलं हे फॅन खाली सुकवून घेतल्यानंतर बघा या पद्धतीचं असं हे मिश्रण तयार होतं। बघा एकदम कोरडं आणि कडकडीत एकदम व्यवस्थित वाळलेलं आहे, व्यवस्थित सुकलेलं आहे, एकदम ड्राय झालेलं आहे। हे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचे। तर बघा इथे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। तर इथे आपल्याला भांडी सुद्धा असं म्हणजे कुठे ओली असलेली भांडी घ्यायची नाही आहे, अगदी कोरडी भांडी आपल्याला इथे वापरायची आहे। तर बघा हे आता मी वाटून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने ही पावडर इथे तयार होते। बघा ज्या पद्धतीने आपण जी पिठी साखर बनवतो घरी त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये हे गाळून घ्यायचं आहे। बघा असं बाउल घेतलंय आणि त्यावरती अशी गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचे, म्हणजे थोडंफार जर कुठे साखरेचे खडे जाड वगैरे राहिले असेल तर ते निघून येतील। व्यवस्थित मी इथे चाळून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं जाडसर राहतं बघा, ते पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे। बघा इथे या पद्धतीची पावडर तयार झालेली आहे। बघा असंच मी सर्व आता इथे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इथे मी मीठ घालून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता, थोडंफार कमी जास्त करू शकता, परंतु मी इथे 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। 1 चमचा मीठ अगदी व्यवस्थित होतं आणि हे आपल्याला पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इथे सर्व माझं आता हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। इथे आपलं हे प्रीमिक्स तयार आहे। तर आपल्याला एका हवाबंद बरणीमध्ये हे भरून घ्यायचं आहे। तुम्ही इथे काचेची बरणी वापरली तरीही चालेल किंवा कुठलीही बरणी असेल, पण फक्त हवाबंद बरणी पाहिजे आपल्याला व्यवस्थित। तर मी आता हे सर्व प्रीमिक्स बरणीमध्ये भरून घेते। तर बघा इथे सर्व आता आपलं हे प्रीमिक्स भरून झालेलं आहे। हे प्रीमिक्स कमीत कमी 4 ते 5 महिने आरामात टिकतं, फक्त आपल्याला हे कोरड्या बरणीत आणि हवाबंद ठेवायचं आहे। यानंतर प्रीमिक्सपासून सरबत कसं बनवायचं ते दाखवते। तर त्यासाठी एका ग्लासमध्ये इथे आपल्याला 1.5 चमचा प्रीमिक्स पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला बरणीला झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे पाणी ओतताना ओलं वगैरे त्यामध्ये पाण्याचा थेंब वगैरे पडणार नाही किंवा ओला हात लागणार नाही, ह्याची काळजी घेऊनच आपल्याला लगेचच ही बरणी बंद करून ठेवायची आहे। बघा खूप मस्त असं हे प्रीमिक्स इथे तयार झालेलं आहे। तर हे जरा वेळ आपण आता बाजूला ठेवू आपलं सरबत होईपर्यंत। आणि बघा आता आपल्याला ग्लासमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे मटक्यातलंही पाणी घेऊ शकता किंवा फ्रीजचंही पाणी घेऊ शकता। तर बघा इथे मी ग्लासमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। तर बघा इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे गार्निश करायचं आहे। तर बघा इथे लिंबाचं काप लावून आपण असं गार्निश करू शकतो। त्यानंतर त्यामध्ये पुदिन्याची पानं वगैरे घालू शकतो आणि बर्फ घालून आपलं हे इन्स्टंट सरबत इथे तयार झालेलं आहे। बघा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुमच्या कमेंटने मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळतं, त्यासाठी कमेंट नक्की करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।